मनपाच्या जागेवरील बेकायदेशीर गुंठेवारी रद्द करून कोट्यवधी किमतीची 80 गुंठे जागा परत मिळवावी अशी मागणी नगरसेवक संतोष पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी निवेदनाद्वारे आयुक्त संजिता महापात्रे यांच्याकडे केले। मिरज येथील जुना सर्वे नंबर 927 मधील सांगली मिरज रस्त्यावरील लेप्रसी हॉस्पिटल समोरील महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवरील कथित बेकायदेशीर गुंठेवारी रद्द करून जागा ताब्यात घेण्याची मागणी नगरसेवक संतोष पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केली। याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून ULC मार्फत सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेला मिळालेल्या सुमारे 80 गुंठे जागेपैकी 40 गुंठे जागेवर बेकायदेशीररित्या गुंठेवारी नियमितीकरण करण्यात आले। प्रशासनाची फसवणूक करून खोट्या न्यायालयीन आदेशाच्या आधारे संगणमताने गुंठेवारी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। सदर बेकायदेशीर गुंठेवारी प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करून संबंधित जागा महानगरपालिकेने ताब्यात घ्यावी तसेच त्या ठिकाणी झालेली अनधिकृत बांधकामे हटवावीत अशी मागणी करण्यात आली। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी व कोट्यवधी रुपयांच्या महानगरपालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण करावे अशी मागणीही करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते आमचे सहकारी मित्र आयुब पटेल यांनी महानगरपालिकेतील एक जागा अतिशय चुकीच्या पद्धतीनं गिळंकृत करण्यात आली आहे अशा पद्धतीनं मला माहिती दिली। त्यांनी सर्वे नंबर 927 ची माहिती दिल्यानंतर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातून त्या सदर सगळ्याच फायली गुंठेवारी विभागातल्या फायली मी वाचण्यासाठी मागवल्या। फायली बघितल्यानंतर लक्षात आलं की अर्बन लँड सिलिंग कडून महानगरपालिकेला हँडओव्हर झालेली 120 गुंठे जागा त्यातील 40 गुंठे जागा MSCB ला परत हँडओव्हर करण्याचा आदेश आला। मात्र जी 80 गुंठे जागा महानगरपालिकेच्या ताब्यात होती किंवा महानगरपालिकेच्या मालकीची किंवा उतारावर महानगरपालिकेचं नाव असलेली जागा होती ती जागा लेप्रेसी हॉस्पिटलच्या समोर बरोबर आहे आणि सदर जागेचा विषय प्रकर्षाने जेव्हा जाणवला ज्यावेळी माधवनगर मिरज रोडचं काम चालू झालं आणि ते रोडचं काम मारुती मंदिर जवळ येऊन थांबलं आणि तिथून त्या रोडला अप्रोच होण्यासाठी महानगरपालिकेच्या त्या जागेतून तो DP जातोय म्हणून तत्कालीन PWच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाशी आणि आयुक्तांशी पत्रव्यवहार केला व सदर जागेचं मार्किंग करून द्या, हद्दी दाखवा म्हणून वारंवार विनंती केली। मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदर गोष्टीकडे कानाडोळा केला आणि तत्कालीन डेप्युटी कलेक्टरने नगर विकास खात्याकडे महाराष्ट्र शासनाकडे कंप्लेंट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की सय्यद नामक एका व्यक्तीचं नाव त्यांनी त्यात लिहिलेलं आहे, महानगरपालिकेच्या महापालिकेचं नाव लिहिलेलं आहे आणि या सगळ्यांच्या निष्काळजीपणामुळे शासनाचं 84 करोड रुपयाचं नुकसान झालंय आणि त्याबाबत आपण योग्य ते आदेश घ्यावेत असं नगरविकासला त्यांनी पत्र लिहिलं आहे। त्याच्यामध्ये जमादार नावाच्या एका व्यक्तीने या सर्व बाबीची सखोल चौकशी व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाला पत्र दिलेलं होतं। त्याच्यावर SIT नेमली गेली। 2022 ला ती SIT नेमली गेल्याचं पण त्या फायलीमध्ये नोंद आहे, मात्र त्याचा कुठलाही अहवाल आज सुद्धा त्यात प्राप्त झालेला नाही आहे। एकंदरीत जर बघितलं तर महानगरपालिकेची 80 गुंठे जागा तिथं होती आहे, मात्र सय्यद नावाच्या व्यक्तीने आपापसात वाद आहे असं दाखवून कोर्टामध्ये केस घातली व आम्ही दोघं भाऊ आहोत आणि आमच्या तडजोडीने ही जागा आम्हाला सुटलेली असं दाखवलं आणि कोर्टाने पण महानगरपालिकेवर शासनाला पार्टी न करता त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्राच्या आधारे सय्यद यांच्या मालकीची ती जागा अशा पद्धतीचा चुकीचा निर्णय दिला गेला आणि त्या निर्णयाचा आधार घेऊन त्या लोकांनी तिथं गुंठेवारी केली आणि कोर्ट आदेश आणि गुंठेवारीचा कागद खोटा कागद पुढे करून महापालिकेच्या काही लोकांनी त्यांना मदत केली होती। तिथे गुंठेवारी झालेली आहे, तिथं 2 बंगले आहेत आणि बाकीची जागा रिकामी आहे। माझी आयुक्तांना आज मी निवेदन देतोय आयुब पटेलांना बरोबर घेऊन की सदर जागे ही ULC कडनं महानगरपालिकेला ट्रान्सफर झालेली आहे। महानगरपालिका किंवा शासन कुठेही त्या कोर्टामध्ये पार्टी नव्हत्या, त्यामुळे त्या निकाल महानगरपालिकेला बंधनकारक नाही आहे। आपली जागा आपण वाचवली पाहिजे। ULCने दिलेल्या जागेच्या चतुर्सीमा निश्चित करून त्याला कंपाऊंड घालून घ्या। ज्या लोकांनी गुंठेवारी केले त्यांचं प्रमाणपत्र रद्द करा, जे चुकीची बांधकामं झालेत ती निष्कर्षित करा व महानगरपालिकेची कोट्यवधी रुपयाची जागा ही महानगरपालिकेची वाचवली पाहिजे। आयुक्तांना मी आज हे निवेदन आयुब पटेल साहेबांच्या बरोबर देतोय आणि त्यांना विनंती करतोय की अशा पद्धतीनं जिथे जिथे चुकीच्या पद्धतीनं महानगरपालिका जागा विकण्याचा प्रकार झालाय त्या थांबाव्यात, आपण त्यावर गांभीर्याने लक्ष द्या।